जर घरात कधी भाजीला नसलं ना ते अशी मुगाची भाजी बनवायची, ते पण न भिजवता. मग त्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिलं तर अशी हिरवे मुग घ्यायची, जेवढी भाजी बनवायची तेवढी त्याला तव्यावर टाकून आहे ना मीडियम बारीक गॅसवर आहे ना चांगलं खरपूस असं कलर बदलूस तर भाजून घ्यायचं. नंतर त्याला कुकर मध्ये टाकायचं, पाणी टाकायचं, पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं. नंतर चांगलं पाणी टाकून मीठ टाकायचं आणि चांगलं 3 ते 4 शिट्ट्याला देऊन घ्यायच्या, म्हणजे तेवढ्या मध्ये चांगला मूग शिजून निघतो. नंतर कुकरची वाफ गेली का झाकण खोलून बघितलं ना असा भारी मूग शिजलेला असतो बरं का. त्याला थोडंसं असं चमच्याने दाबून घ्यायचं, म्हणजे आबडधोबड मूग असा फुटला पाहिजे. आता लगेच आहे ना कढई ठेवायची गॅसवर, तेल टाकायचं. तेल गरम झालं का मोहरी जिरे टाकायचे, कापून हिरवी मिरची टाकायची. कुठलाही मसाला आपण वापरणार नाही त्याच्यामुळे तिखटापुरती आपली आपली मिरची टाकून घ्यायची. कढीपत्त्याचे पानं टाकायचे थोडेसे. नंतर आहे ना लसूण आणि सुको खोबरे ना असं कुटून टाकायचं, स्वाद लय भारी येतो त्याच्यामुळे नक्की टाका. आणि आता याच्यामध्ये ना हळद टाकायची, कापलेले टमाटे टाकायचं, टमाटे नरम होऊस तर मिक्स करून घ्यायचं. नंतर कोथिंबीर टाकायची, याच्यामध्ये मिक्स करून घेऊन लगेच आहे ना शिजवलेला मूग टाकून द्यायचा. पाणी टाकायचं बरं का, पाणी खूप जास्त पाणी टाकायची, भाजी थोडी घट्टसरच असते. आणि आता याच्यामध्ये ना 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं, तो पण जास्त नाही टाकायचा, उघरीट लागतं. आता याला चांगलं 7-8 मिनिटं शिजून द्यायचं. नंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि गरमागरम ताटात वाढून घ्यायची भाजी. खायला खूप चवदार आणि टेस्टी भाजी लागते बरं काही. जर घरात भाजीला कधी काही नसलं ना तर ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा.